हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आय एम मिस वैशाली पाटील अँड आय वेलकम यू टू माय चॅनल दॅट इज फिल्टर एज्युकोर. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न. चला तर मित्रांनो, आज आपण बी द बेस्ट ही ही कविता जी डगलस मलोच यांनी लिहिली आहे ती आज आपण शिकणार आहोत. इयत्ता 8वीमधील वन ऑफ द बेस्ट मॉरल पोएम रिटन बाय डगलस मलोच. But before watching this video, I request you to subscribe my channel. Let's begin the poem. Be the best. Written by Douglas Maloch. First of all, we discuss about introduction about the poet. सर्वात प्रथम आपण कवीची माहिती घेऊयात. डगलस मलोच ही वॉज an American poet and short story writer. अर्थात डगलस मलोच हा अमेरिकेचा कवी आहे आणि तो शॉर्ट स्टोरीज रायटर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ही वॉज बॉर्न इन मस्किगन, मिशिगन. अमेरिकेमधील मिशिगन ही एक स्टेट आहे, राज्य आहे, जिथे डगलस मलोच वॉज बॉर्न. नाउ वी शॅल सी द थीम और सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. बी द बेस्ट शोज हाऊ कीनली ही ऑब्झर्व मदर नेचर. या कवितेमध्ये बी द बेस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्याने किती सूक्ष्मपणे हाऊ ही वॉज कीनली ऑब्झर्व द मदर नेचर. निसर्गाचे त्याने खूप सूक्ष्मपणे ऑब्झर्वेशन केलेले आहे, निरीक्षण केलेले आहे. वी कॅन अंडरस्टँड द टायटल ऑफ द पोएम. इट सेल्फ रिव्हिल्स द मिनिंग ऑफ द पोएम अँड इट्स कन्सेप्ट. या कवितेचे जे टायटल आहे ना, बी द बेस्ट, त्यामध्येच या कवितेचा अर्थ आपल्याला दडलेला दिसून येतो. बी द बेस्ट. बी मीन्स व्हॉट? बी म्हणजे काय तर होणे. बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट. तुम्ही सर्वोत्कृष्ट बना. बी द बेस्ट. ही इज ट्राईंग टू टेल्स अस दॅट, म्हणजे तो आपल्याला सांगण्याचा, पोएट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की या कवितेमधून व्हॉट एव्हर वी नीड टू बी द बेस्ट. आपण जे काय करीत असतो आपल्याला गरजेचे असते की ते सर्वोत्कृष्ट करायचे. जे काही करतो इट शूड बी बेस्ट, ते चांगलेच करायला पाहिजे. ही वॉज यूज्ड एक्झाम्पल्स फ्रॉम द नेचर टू कन्वे हिज मेसेज. त्यांना जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे, बी द बेस्ट, तुम्ही सर्वोत्कृष्ट बना, आणि हे सांगण्यासाठी गिव द बेस्ट अँड डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ नेचर. निसर्गामधील वेगवेगळी उदाहरणं देऊन तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. द पोएट वॉन्ट्स टू नो दॅट नो जॉब इज लेस इम्पॉर्टंट अँड वी नीड नॉट बी अशेम्ड ऑफ व्हॉट वी आर. कवी कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. डगलस मलोच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की कोणतेही काम कमी महत्त्वाचे नसते आणि कोणतेही काम करण्याची आपल्याला लाज वाटता कामा नये. ऑल थॉट वी आर all dreams doing great deeds and being at the top. प्रत्येकाचे स्वप्न असतं की आपण उच्च दर्जाचं काहीतरी करायला पाहिजे. डीड मीन्स कार्य, ग्रेट मीन्स महान, काहीतरी महान करायला पाहिजे, आपण सर्वोत्कृष्ट करायला पाहिजे. अँड बीइंग ॲट द टॉप, व्हॉट रिअली मॅटर्स इज द कंट्रीब्युशन. कवीला असं म्हणायचं आहे की सो एव्हरीवन वॉन्ट टू डू लाईक धिस. प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. वी शुड बी प्राऊड ऑफ अवर जॉब. कवी सांगतो की आपण जो जॉब करतो त्याबद्दल आपण प्राऊड, आपल्याला प्राऊड वाटायला पाहिजे, अभिमान वाटायला पाहिजे. सो दिस इज द बेस्ट सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. नाउ लेट्स लिसन द ऑडिओ ऑफ दिस पोएम. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लीडर स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. इफ यू कांट बी अ बुश, बी अ bit of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass. But
the liveliest bass in the lake. We can't all the captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do and there's leisure to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Now, let's see in details. We shall see the explanation line by line or stanza wise. First stanza. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best leader scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. Difficult words maybe. Pine is one type of evergreen tree. Scrub, it is a short tree or bushes ज्याला आपण झुडूप म्हणतो. स्क्रब मीन्स झुडूप. व्हॅले म्हणजे दर्या, दर्याखोरे. रील मीन्स लहान ओढा. नाऊ लेट्स सी द एक्सप्लेनेशन. इफ म्हणजे जर, यू कांट म्हणजे तुम्ही होऊ शकला नाहीत. मीन्स द पोएट स्टार्ट बाय गिव्हिंग एक्झाम्पल ऑफ नेचर. या स्टांजामध्ये कवी या कवितेची सुरुवातच निसर्गाची उदाहरणे देऊन करतोय. या कवितेमध्ये कवी सांगतो, इफ यू कांट बी द पाईन ट्री, जर तुम्ही पाईन ट्री होऊ शकला नाहीत, पर्वताच्या डोंगराच्या उंचावरील पाईन ट्री, पाईन वृक्ष जर तुम्ही होऊ शकला नाही टॉपवरील, then doesn't matter, then that doesn't mean you are not worthy. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. त्याऐवजी पाईन वृक्षाच्या ऐवजी तुम्ही स्क्रब होऊ शकता. छोटे छोटे स्क्रबसुद्धा होऊ शकता, झुडूपसुद्धा बनू शकता. शॉर्ट ट्रीज इन द व्हॅली बिसाइड द रील. ते स्क्रब तुम्ही कुठे होऊ शकता? व्हॅले, दऱ्यांमध्ये, रील एखाद्या प्रवाह किंवा झऱ्यांमध्ये. झरा किंवा ओढा वाहतो, त्या झऱ्याच्या आजूबाजूला बुशेस म्हणून तुम्ही वाढू शकता, मेकिंग द व्हॅली ब्युटिफुल. आणि तुमच्या या बुशेस बनण्यामुळे दॅट व्हॅली, तो जो दरेखोरे आहेत ते तुम्ही सुंदर बनवू शकता. म्हणजे काय, जरी तुम्ही डोंगराच्या माथ्यावरील पाईन वृक्ष होऊ शकला नाही, तरी तुम्ही छोटे छोटे बुशेस, झुडूप होऊ शकता. आणि झुडपांशिवाय ॲक्च्युली पाहिलं तर झुडपांशिवाय ते जे जंगल आहे, ते जंगल किंवा दरेखोरे जे आहेत ते सुंदर दिसूच शकत नाहीत. व्हॅली कॅन नॉट बी ब्युटिफुल. ही इज ट्राईंग टू से दॅट द बेस्ट एम्प्लॉई. तर या स्टांझामधून कवीला काय म्हणायचं आहे की जे बेस्ट एम्प्लॉईज, इफ यू कांट बी द बॉस, तुम्ही एखाद्या कंपनीचा मालक बनू शकला नाहीत, पण तुम्ही चांगले एम्प्लॉईज तर बनू शकता, चांगला नोकरी तरी करू शकता, कारागीर तरी बनू शकता. या स्टांझामधून कवीला सांगायचं आहे की इफ यू कांट बी अ बॉस or stronger, but whatever you have qualities, जे तुमच्या क्वालिटीच्या अनुसरून तुम्ही जे आहात त्यामध्ये बेस्ट बना. सो दॅट इज द समरी ऑफ द फर्स्ट स्टांझा. सेकंड स्टांझा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. Difficult word maybe. Muskie and bass, these are the name of fish. मस्की आणि बास ही माशांची नावं आहेत. अमेरिकेमधल्या मस्की हा रेअर दुर्मिळ मासा आहे, दुर्मिळ फिश आहे. बास हा गोड्या पाण्यातला मासा आहे जो सहज सापडणारा आहे. दोन्ही हे फिश आहेत. ग्रास म्हणजे गवत.
बीट ऑफ ग्रास म्हणजे छोटे छोटे गवत. छोटे छोटे गवतसुद्धा तुम्ही होऊ शकता. हिअर ही अगेन सेज दॅट इफ यू कान बी अ बुश, जर आपण बुश बनू शकलो नाहीत, बाय गिविंग दिस डिफरंट एक्झाम्पल्स, ग्रास, मस्की, बास, यामधून कवीला काय सांगायचं आहे की वॉट एव्हर यू आर, जे काही तुम्ही आहात, ट्राय टू बी द बेस्ट होण्याचा प्रयत्न करा. सो he was giving the example of grass, bush, musky, bass. ॲक्च्युली इथे उपमा अलंकार यूज केलेला आहे. जरी तुम्ही मस्की म्हणजे जो रेअर फिश आहे तो होऊ शकला नाहीत, तरी जो सर्वसामान्यांना आवडणारा जो बास, गोड्या पाण्यातील मासा, तो तरी होऊ शकता ना तुम्ही. नेक्स्ट स्टांजा. We can't all be the captain. We have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do and there is leisure to do. And the task you must do is the near. Hard words may be crew. Crew means खलाशी, जहाजावरील. कॅप्टन मीन्स जो मेन असतो जहाजावरील. ॲक्च्युली कवीला इथे आपल्याला सांगायचं आहे की आपण सगळेच जहाजावरील कॅप्टन होऊ शकत नाहीत. आपण कॅप्टन होऊ शकलो नाही तरी कमीत कमी आपण एक क्रू तर बनू शकतो, एक खलाशी तरी त्या जहाजावरील होऊ शकतो. खलाशीसुद्धा तिथे खूप इम्पॉर्टंट असतो. कॅप्टन अलोन कांट सेल थ्रू द सी. कॅप्टन एकटा जहाज समुद्रामधून घेऊन जाऊ शकत नाही, त्यालासुद्धा इतर खलाशांची, क्रूंची आवश्यकता, गरज असते. कवीला सांगायचं की आपण जे आहोत, वी शूड बी प्राऊड वॉट एव्हर वी आर. समाजामध्ये प्रत्येकाचा जो रोल आहे, प्रत्येकाचं जे काम आहे ते महत्त्वाचं असतं. पोएट्स वॉन्ट्स अस टू बी हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक. या स्टांझामधून कवी आपल्याला सांगतोय की आपण आनंदी आणि ऑप्टिमिस्टिक, आशावादी असायला पाहिजे. लास्ट स्टांझा. इफ यू कांट बी अ हायवे then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. कवी इथे सांगतोय की जरी आपण मोठा हायवे बनू शकलो नाहीत शहरांना जोडणारा, तरी कमीत कमी खेड्यांमध्ये किंवा डोंगरांच्या मधून वगैरे जाणारा जो रस्ता, अरुंद रस्ता असतो, हार्डवर्ड्स इथे ट्रेल आहे. ट्रेल मीन्स नॅरो पाथ, अरुंद रस्ता. जरी आपण हायवे बनू शकलो नाही तरी कमीत कमी आपण अरुंद रस्ता तरी बनू शकतोय. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. जरी आपण सन बनू शकलो नाही तरी कमीत कमी आपण स्टार तरी बनू शकतो, जे सतत ट्विंकल करत असतात, सतत चमकत असतात. It isn't by the size that you win or you fail, but be the best whatever you are. If you can't be the sun, be a star. जरी आपल्याला मोठा सूर्य बनता आलं नाही तरी आपण कमीत कमी स्टार तरी बनू शकतो. It doesn't by size that you win or you fail. इथे साईज मॅटर करत नाही. बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर.
कवी थोडक्यात सांगतो आहे की तुम्ही जे कोणी आहात ते बेस्ट असलं पाहिजे, स्वतःला कमजोर समजू नका. या कवितेमध्ये कवीने जे निरीक्षण केलेले आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की म्हणजे जसे मोठी कामं, समाजातली मोठ्या गोष्टी, मोठी कामं जसे महत्त्वाची आहेत, त्याचबरोबर छोट्या गोष्टी, छोटी छोटी जी कामं आहेत ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत, ते सुद्धा तेवढंच लक्ष आपलं वेधून घेत असतात आणि ते सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट असतात. जसं कवीने फर्स्ट स्टांजामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण पाईन वृक्ष होऊ शकलो नाहीत तरी कमीत कमी आपण बुशेस स्क्रब तरी होऊ शकतो. जे ओढ्याकाठी किंवा छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये जंगलामध्ये वाढतं ते होऊ शकतो. जसं आपल्याला तिथे 2 माशांचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, मस्की आणि बास. इथे आपला उपमा अलंकार त्यांनी यूज केलेला आहे. म्हणजे कवीला थोडक्यात काय सांगायचं आहे की सर्व जी कामं आहेत, लहान मोठं कुठलंही काम समजू नये. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण मग बाकीची कामं कोणी करायची? सगळी कामं महत्त्वाची आहेत, तीही झाली पाहिजेत. कवीने यामधून आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपण कोणतंही काम करत असलो ना तरी ते चांगलंच आहे, महत्त्वाचंच आहे. प्रत्येक काम हे इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपल्या कामाला आपण कमी लेखायचं नाही आहे. तर आपण जे काम करतोय ते अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारेच केलं पाहिजे. हा मेसेज कवीने आपल्याला यातून देण्याचाच प्रयत्न केला. ओके फ्रेंड्स, आय होप यू लाईक धिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज शेअर इट. विश यू गुड डे. थँक यू व्हेरी मच.